राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे आज 19 जून रोजी पहाटेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 5 दरोडेखोरांनी 3 घरात धाडसी दरोडा टाकून घरातील लोकांवर धारदार हत्यारानं वार करून धाक दाखवत रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली। शिवाजी बाबूराव खरमाळे हे राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील सुभाषनगर येथे राहत आहेत। काल रात्री वांबोरी येथे पाऊस चालू असताना शिवाजी खरमाळे व त्यांचे कुटुंब घरात झोपलेले होते। 19 जून 2025 रोजी पहाटे 1 वाजेदरम्यान तोंडाला रुमाल बांधून आलेले 4 ते 5 दरोडेखोर खरमाळे यांच्या घरात घुसले। यावेळी दरोडेखोरांनी खरमाळे यांच्या घरातील लोकांवर धारदार कत्तीने वार करून तसेच मारहाण करून दहशत केली। त्यानंतर महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले। नंतर दरोडेखोर 11,000 रुपये रोख रक्कम व 4 तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले। या घटनेत खरमाळे यांच्या घरातील महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर वांबोरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यानंतर पहाटे 2:30 वाजेच्या दरम्यान दरोडेखोर सागर विलास कवाणे यांच्या घराकडे गेले। कवाणे यांचे 2 मजली घर असून कवाणे कुटुंब खाली झोपले असताना दरोडेखोर वरच्या मजल्यावर गेले आणि तेथे उचकापाच करून तेथील सुमारे 20,000 रुपये रोख रक्कम व 1.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेलेत। त्यानंतर घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। त्यानंतर दरोडेखोरांनी अमोल ज्ञानदेव गडाख यांच्या बंद घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील 50,000 रुपये रोख रक्कम चोरून नेली। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर कैद झालेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फोडोळ, हवालदार वाल्मिक पारधी, सूरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, रवींद्र कांबळे, आजीनाथ पालवे, सचिन ठोंबरे, अंकुश भोसले, सतीश कुऱ्हाडे, संजय राठोड पोलीस पथकासह अहिल्यानगर येथील श्वान पथक व ठसे तज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। मात्र या घटनेनं वांबोरी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। SRB न्यूजसाठी राजेंद्र उंडे, राहुरी। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।